आणि आता धनुष्यबाण त्यांनी हातात घेतलाय, भगवा हातात घेतलाय. शिवसेनेचं धनुष्यबाण सुसाट निघेल सुसाट, आणि समोरच्यांना करेल भुई सपाट. काही जणांनी कट कारस्थानं केली त्यांच्या विरोधात, पण मी एक सांगतो, शेर कभी बुढ़ा नहीं होता है. चाहे वो जंगल का हो या राजनीति का हो, शेर शेर ही रहता है. काही लाडक्या बहिणींवर होणारा अत्याचार, अन्याय, यामध्ये मी त्यांची नावं घेत नाही. तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होत आहेत, आम्हाला अन्याय होतोय, खोट्या तक्रारी देत आहेत, घाबरवत आहेत. पण मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, कुठलंही बेकायदेशीर काम करू नका, खोट्या तक्रारीला संधी देऊ नका, आणि कोणी दबाव आणत असेल त्या दबावाला बळी पडू नका. आणि जर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे. मग कोण काय काय करत होतं ते सगळं मला माहित आहे, कोणी काय काय केलंय तेही मला माहित आहे. मी शांत आहे, चुपचाप आहे, शांत राहतो. माझ्याकडे सगळी अंडी पिली सगळ्यांची असतात. मी कुणाला त्रास देत नाही, मी कुणा आडवा जात नाही, पण माझ्यात आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही. दवाखाना अपग्रेड करायचं 100 बेड. मंत्री महोदय, इथं मी सभेला आलोय फलटणच्या, आणि रामराजे इकडे आहेत, आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत. तर इथं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय अपग्रेड करायचं, अपग्रेड करायचं आहे. तर होईल आपलं अपग्रेड? हा नाही, 100 बेडचं ते 50 बेड आहे. तुम्ही ताबडतोब पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन इकडं फलटणला येऊन बैठक घ्या, रामराजेंना सोबत घ्या, आणि आपले नगराध्यक्ष तोपर्यंत निवडून आलेले असतील त्यांनाही सोबत घ्या. ओके, बोला बोला, स्पीकरवर आहे तुम्ही. हा, शंभूराजे देसाई साहेबांसोबत फलटणमध्येच बैठक घेतो आम्ही. हा, आणि त्या पद्धतीने विषयाला मार्गी लावून आपण उद्घाटनाला आपल्याला बोलवतो. ओके ओके, उद्घाटनाला तुम्हाला बोलव म्हणताय शंभूराज. आपल्याला बोलणार आम्ही. ठीक आहे, चला. अरे कोणाच आहे? अरे बाबा उदयजी, इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला, म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा. आता तुमचा फोन लागलाय. इथं फलटणची MIDC आहे, त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे, वाढीव MIDC करायची आहे, अधिग्रहित जमीन करायची आहे. काय होणार? त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे, हा, निंबोर म्हणून एक गाव आहे, ढवळेवाडी, मिरगाव आणि नांदल अशा 5 गावांमध्ये MIDC प्रस्तावित आहे 284 हेक्टरवर. आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहेत. आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः फलटणमध्ये जाईन, तिथं बैठक घेईन शेतकऱ्यांबरोबर, आणि हा विषय मार्गी लावेल, आणि औद्योगिक क्षेत्र ते करा. आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे. आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे. ते होऊ शकेल? ते करा. हा, शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर. बरं, ओके, ठीक आहे. चलो इथे बघा, जसं रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केलंय. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जगे पे चल. आणि आता एवढ्या हजारो लोकांच्या समोर मंत्री बोलल्यानंतर
मंत्र्याला माघार नाही आणि त्याच्या प्रमुखाने सांगितलंय आणि मी तर उपमुख्यमंत्री आहेच ना सरकारमध्ये.